जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आम्ही उपजनी येऊ, नाम जन्माला येऊ आणि काल्याचं दैवहात प्रसादाचं सेवन करू. अभंगाचं पहिलं चरण. जगद्गुरु श्री तुकोबराय तो काला वैकुंठाधिक लोकांमध्ये नाही का? तुकोबराय म्हटले तो वैकुंठाधिक लोकांमध्ये तो दुर्मिळ असणारा काला नाहीये, म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. कवळ घास, काल्याचा घास वैकुंठामध्ये नाहीये. मग तो काला घेण्याची आणि देण्याची एक विशिष्ट पद्धती जगद्गुरु श्री तुकोबराय प्रतिपादन करतात. काला कसाही दिला जात नाही संप्रदायामध्ये, काला कसाही घेतला जात नाही. त्याची देण्याची आणि घेण्याची एक विशिष्ट पद्धती जगद्गुरु श्री तुकोबराय प्रतिपादित करतात. एकमेका देऊ मुखे सुखे घालो हुंबरी. आणि असा अलौकिक असणारा दिव्य काला कुठे झाला त्याचं एक ठिकाण जगद्गुरु श्री तुकोबराय प्रतिपादन करतात. काला कुठेही होत नाहीये, त्याचे एक विशिष्ट ठिकाण जगद्गुरु श्री तुकोबराय प्रतिपादित करतायत. ते म्हणजे वाळवंट. जे वाळवंट बर्वे, नीट आणि उत्तम या तीन विशेषणाने युक्त आहे. अशा वाळवंटामध्ये यमुनेच्या मृदू वाळवंटावरती तो काल्याचा प्रसाद भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीमध्ये, सवंगराच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. हे खरोखर अत्यंत भाग्याची गोष्ट गोपालांच्या दृष्टीने आहे. म्हणून तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केला. आता झोपायला अडचण नाही. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. गेली 25 वर्षापासून अव्याहतपणे हा भक्ती महोत्सवच्या धर्ममंडपामध्ये रमतोय. श्री संत सावता महाराज मंदिर क्षेत्रीय काशी माळी समाज मंगल कार्यालय आणि या मंगल कार्यालयाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि संतश्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये गेली 25 वर्ष सामान्य गोष्ट नाही. म्हणजे तुमचा रजत महोत्सव, रौप्य महोत्सव आहे. 50 वर्षानंतर तुमचा सुवर्ण महोत्सव, 75 वर्षानंतर अमृत महोत्सव आणि नंतर शताब्दी महोत्सव, पुन्हा मग शतकोत्तर रौप्य महोत्सव, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वगैरे पुढे अव्याहतपणे चंद्र सूर्य असेपर्यंत हा कार्यक्रम नक्कीच अव्याहतपणे सुरू राहील. हे या सगळ्या माहोलवरून लक्षामध्ये येत आहे. ही ख्याती अलौकिक आहे, ही दिव्यता महान आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानल्या जाते. त्याच्या काही सिद्धांतामुळे श्रेष्ठ आहे. भारतीय लोकांना बोलताना बाहेरच्या बरेच लोक आपल्याबद्दल असं बोलतात की भारतीय लोकांच्या कॅलेंडरमध्ये रेड संख्या जास्त आहे, म्हणजे लाल अक्षर जास्त आहेत. ते लाल अक्षर कशाचे असतात? सुट्ट्यांचे असतात. भारतीय लोक आळशी आहेत. कोण बोलतंय आपल्याबद्दल? एकनाथ बाहेरची मंडळी बोलत आहेत भारतीय लोक आळशी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, भारतीय लोक आळशी नाहीत बाबांनो. आजही जगात कुठे जा भारतीय लोक अग्रेसरच आहेत. तुम्ही जे गुगल वापरताय त्याचा CEO सुद्धा भारतीयच आहे. जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीय लोकांचा हातच कोणी धरत नाही. काय जुगाड करतील सांगता येत नाही. आणि म्हणून पण अत्यंत हुशार आणि अत्यंत टॅलेंट असे लोक म्हणून सगळं जग ज्यांच्याकडे पाहताय ते माझे भारतीय लोकांकडे. कारण भारतीय लोक परंपरेमध्ये ही भूमिका आहे. सामान्य नाही ते देव जन्माला आले, ते संत जन्माला आले, ते सिद्ध पुरुष जन्माला आले. सगळ्या औषधकाने सगळेजण इथं अवतार घेत आहेत. आणि म्हणून मी म्हणेल बाबांनो, आमच्याकडे रेड संख्या जास्त आहे असं नाही, कारण आमच्याकडे उत्सव जास्त आहेत. उत्सव प्रिय भारतीय संस्कृती आहे. म्हणून आम्ही उत्सव आनंद साजरा करण्याकरता आम्ही रेड संख्या थोड्या जास्त ठेवलेल्या आहेत. कारण आपल्याकडे उत्सवपणा वर्षभराचं जर आपण शेड्यूल पाहिलं तरी एक महोत्सव संपत नाही. आता आषाढी वारी संपली नाही केलं की गुरुपौर्णिमेचा महोत्सव, गुरुपौर्णिमा संपत नाही तर लगेच सावता महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव, हा कार्यक्रम संपत नाही तर लगेच श्रावण सुरू झाला. श्रावण अख्खा रेंजर उत्सवानेच भरलेला आहे. नंतर मग पुढे लगेच भाद्रपद, नंतर नवरात्र, दीपावली, दत्त जयंती. अहो काय काय महोत्सव आहेत वर्षभर. आणि म्हणून त्यांच्याकडे रस्त्याने चालतात. करोडोपती लोक आहेत, रस्त्याने चालतात, रडत रडत चालतात बाहेरच्या देशामध्ये. का? करोडो रुपये जीवनामध्ये आहे पण आपलं हक्काचं असं कोणी नाही. एकाकी जीवन जगणारे माणसं आहेत. पण आम्ही जर एका ठिकाणी गेलो तर 10 लोक गोळा होतात. हीच भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून भारतीय संस्कृतीचा उद्घोष विश्वगौरव आहे. आणि त्या विश्वगौरवतेमध्ये मानाचा तो ज्यांच्या जीवन लीलाने संपादित झाला ते अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचं जीवन पुलकित आहे, एक वेगळं आहे. आज
काल्याचा कार्यक्रम म्हटल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या अवच्छेदकाने बोलायचं. कारण प्रत्येक या महोत्सवामध्ये पहिल्या दिवसापासून जागराच्या दिवसापर्यंत सगळेजण आपण सावता महाराजांवरती बोललेलो आहोत. मी रात्रीच्या कीर्तनामध्ये सावता महाराजांचे 9 अवच्छेदकाने त्यांचं गुणवैशिष्ट्य सांगितलं आणि या पदाने सावता महाराजांचं जीवन कनेक्ट करून अभंगाचा आपण भावार्थ धावत्या वेळेमध्ये पाहिला. आज सावता महाराज नामदेव महाराजांच्या त्याच अवच्छेदकाने बोलायचं आहे. पण भगवान श्रीकृष्ण आपल्याला पुढे घ्यायचे आहेत आणि भगवान श्रीकृष्णाचं फिलॉसॉफी आपल्या समोर प्रतिपादित करायची आहे. का काला शब्द म्हटला की 2 अक्षर आपल्या समोर प्रतिपादित होतात. आज आपल्याला काला आणि कृष्ण 2 शब्दच पाहिजेत. मी 2 एके आपल्याला पाहिजे. एक काला आणि एक कृष्ण. दोघांची रास एक आहे. म्हणजे कृष्णही ऐकायचे आणि काला म्हणजे काय तेही ऐकायचंय. मी सुरुवातीला काला मांडणार आहे आणि विठोबा रखुमाईनंतर कृष्ण मांडणार आहे. पण मध्ये मध्ये दोघं इकडे इकडे होऊ शकतात. काल्यात कृष्ण येऊ शकतात, कृष्णात काला येऊ शकतो. अहो बोलू का पुढे? दोन्ही एकच आहेत. विठाला विठाला विश्वविख्यात भारतीय संस्कृती ज्या भूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले ती भूमी काही सामान्य नाही. या भारत भूमीचा गौरव करत असताना 5000 वर्षापूर्वी व्यासाने विष्णू पुराणामध्ये सांगून ठेवलं, स्वर्गस्थ देव गायन करतात की जे भारत देशामध्ये जन्माला आलेले आहेत ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. म्हणजे मला पुढे बोलू द्या. नक्कीच कसबे सुकेने हे सुद्धा त्याच्यात आलेच का नाही? मग स्वर्गस्थ देव गायन करतायत की जे भारतात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. आता काही नतदृष्ट आहेत ना भारतामध्ये, त्यांना भारतात असुरक्षित जाणवत आहे. द्या त्यांना पाकिस्तानमध्ये काढून. आमच्या देशात ज्या भूमीत जन्माला येण्याकरता स्वर्गस्थ देव गायन करतायत की जे भारतात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. मी बोलत आहे की व्यासांचा श्लोक तुमच्या समोर ते ठेवतो. गायन की देवा अखिल गीतकानी धन्य असते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गास्पद मार्ग भूते भवंती भूय पुरुष सरत्वात. जे भारत देशात जन्माला आले ते आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. म्हणून स्वर्गीचे अमर काय इच्छा व्यक्त करतात? का भारत भूमीमध्ये जन्माला यायचंय? का भारतीय लोक श्रेष्ठ आहेत? कारण ते भगवंताच्या नामस्मरणाने मुक्तीपर्यंत जाण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून स्वर्गीचे देव स्वर्गीचे अमर इच्छिताती देव. आपण भाग्यशाली आहोत. भारत भूमीमध्ये जन्माला, ज्या भूमीमध्ये देवाचा अवतार होतोय, ज्या भूमीमध्ये संतांचा अवतार होतोय, त्यामध्ये भगवंताचा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. काला विशेष आहे का? काला वारकरी संप्रदाय सोडला अन्य परंपरेमध्ये काला पाहायला मिळत नाही. काला अन्य लोकांमध्ये नाही, काला अन्य संप्रदायात नाही, काला अन्य देशामध्ये नाही. भारतीय परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, संत परंपरेमध्ये काला होतो. काला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. काला शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मी आधुनिक जर भाषेमध्ये बोललो, ज्ञान आणि विज्ञान दोनाला बरोबर घेऊन जर बोललो तर ज्याच्यामध्ये शोध आहे त्याचं नाव आहे विज्ञान आणि ज्याच्यामध्ये बोध आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. बोध म्हणजे काला आहे. लक्षात आलं? चला पुढे. शोधही आम्हाला नाही. रोबोट तयार होईल, मानव तयार होणार नाही. आणि केवळ बोधाकडेही जायचं नाही. अनेक आजार आपल्याला येऊ शकतील. शोध आणि बोध दोघांचंही समीकरण आपल्या जीवनामध्ये बरोबर असावं. शोध म्हणजे विज्ञानाचा प्रांत आहे आणि बोध म्हणजे अध्यात्माचा प्रांत आहे. बोध म्हणजे खरा काला आहे. चला पुढे अजून व्याख्या करेल. ज्याच्यामध्ये साधन आहे. आवाज येतो का सगळ्या? मागे आवाज येतोय का? थोडस बेस एकदम कमी झालं.
एक पॉईंट इको ठेवा आणि लिहिली बरोबर. ज्याच्यामध्ये साधन आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये साधना आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. ज्याच्यामध्ये साधना आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये साधना आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. साधना म्हणजे काला आहे. ऐका, साधना म्हणजे काला आहे. चला पुढे. ज्याच्यामध्ये गती आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये स्थिती आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. स्थिती म्हणजेच काला आहे. आम्हाला गतीला महत्व द्यायचंय. अगदी चंद्रावरती जायचंय, मंगळावरती जायचंय, वेगवेगळ्या ग्रहावरती जायचंय, पण गतीकडे जात असताना आध्यात्मिक स्थितीला सुद्धा आम्हाला महत्व द्यायचंय. आणि म्हणून ज्याच्यामध्ये गती आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये स्थिती आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. चला पुढे. ज्याच्यामध्ये व्यवस्था आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये अवस्था आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. व्यवस्था हा विज्ञानाचा भाग झाला. म्हणजे आम्हाला मंगल कार्यालय छान पाहिजे, बसायला मॅट छान पाहिजे ना, केळीच्या खुंट आमचे तोरण म्हणून पाहिजे, सिस्टीम चांगली पाहिजे, हे सगळं व्यवस्थेच्या अंतर्गत झालं. पण ज्याच्यामध्ये व्यवस्था आहे त्याचं नाव आहे विज्ञान, आणि ज्याच्यामध्ये अवस्था आहे त्याचं नाव आहे अध्यात्म. अवस्था म्हणजे काला आहे. आम्हाला काला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला व्यवस्थेकडून अवस्थेकडे जावंच लागेल. आम्हाला काला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला शोधाकडून बोधाकडे जावंच लागेल. आम्हाला काला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला गतीकडून स्थितीकडे जावंच लागेल. आम्हाला काला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला साधनेकडे जावंच लागेल. आणि आय एम नॉट द बॉडी, आय एम द सोल. हे ज्या दिवशी लक्षात येईल मी आत्मा आहे, मी शरीर नाही, हे ज्या दिवशी लक्षात येईल, मी कुठे जीव निराळा, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी खरा काला घटित होईल. म्हणजे हे जर घटित झालं, काला म्हणजे तरी काय आहे हो? नरदेहाला का आला हे कळण्याकरता जो असतो त्याचं नाव आहे काला. विठ्ठल विठ्ठल काला एवढा व्यापक आहे. काला काय सामान्य शब्द नाही. काल्याची दिव्यता फार विलक्षण आहे. काल्याची तेजस्विता अलौकिक आहे. काल्याची महान महनीयता तेजस्वी विलक्षण दिव्यतेने मांडलेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या फिलॉसॉफीच्या अनुषंगाने मला थोडं बोलू द्या. आज काला समजून घ्यायचा असेल तर भगवान श्रीकृष्णाची फिलॉसॉफी समजली पाहिजे, आणि थोड्या वेळाने त्यांच्या लीला समजल्या पाहिजे. त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांच्या लीला मानवी जीवनाला उच्च अवस्थेवर ते घेऊन जातात. भगवंताची फिलॉसॉफी म्हणजे साक्षात भगवद्गीता आहे. भगवद्गीतेमध्ये एकूण 2000 श्लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये 2000 श्लोक आहेत. माता वर्ग रात्री उशीर झाला वाटतं झोपायला. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. 700 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने मांडलेली अलौकिक फिलॉसॉफी. त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचे काही श्लोक, अर्जुनाचे काही श्लोक, संजयाचे काही श्लोक आणि धृतराष्ट्राचा एकच श्लोक. ऐका, भगवद्गीता म्हणजे काय आहे आपल्याला समजून घेताना भगवद्गीतेमध्ये 3 योग सांगितलेले आहेत. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. 3 योगाच्या अवच्छेदकाने भगवान श्रीकृष्णांची फिलॉसॉफी अत्यंत उत्कृष्ट आणि अत्यंत ग्रेट आहे. ऐका, भगवद्गीता म्हणजे तरी काय आहे? भगवद्गीतेची सुरुवात ध या अक्षराने आहे आणि शेवट म या अक्षराने आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. ओ संजय, आफ्टर माय sons and the sons of Pandu assembled in the place of pilgrimage at Kurukshetra, desiring to fight hard they do. Kim akurvata Sanjay. That time Sanjay said, "Drishtva tu Pandavanikam yudhan Duryodhanastada Acharyam upasangame Raja Vachanam Bravit." After looking over the army arranged in the military formation by the sons of Pandu, King Duryodhana went to his teacher and spoke the following words. चालू देऊ असं. शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवानितिर मतिर मम. Very well, there is a Krishna, the master of all mystics, and very well, there is Arjun. There will also certainly be opulence, victory, extraordinary power and morality. That is my opinion. इति मतिर म मनी शेवट आहे.
धने सुरुवात आहे, मध्ये रचा विस्तार म्हणजे धर्म शब्दाचा विस्तार म्हणजे पूर्ण भगवद्गीता. आणि कोणता धर्म भगवद्गीतेने सांगितला? जसं आपण सुरुवातीचं ध अक्षर घेतलं आणि शेवटचं म घेतलं, तसं सुरुवातीचे 2 घेऊ आणि शेवटचे 2 घेऊ. सुरुवातीचे 2 शब्द आहेत धर्म, अक्षर आहेत धर्म, आणि शेवटचे 2 अक्षर आहेत मतील म म म म. हे शेवटचे 2 आहेत. म म म्हणजे माझा आणि धर्म म्हणजे धर्म. माझा धर्म भगवद्गीतेने सांगितला. माझा धर्म म्हणजे कोणता धर्म? तर माझा म्हणजे जीवाचा धर्म. जीवाचा धर्म म्हणजे काय? जीवाचा धर्म आहे शिवाला प्राप्त होणं. जीवाचा धर्म आहे भगवत साक्षात्कारी होणं. जीवाचा धर्म आहे अमब्रह्मास्मी होणं. जीवाचा धर्म आहे मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे जाणून घेणं. आणि तोच दिव्य धर्म गीतेने सांगितला. आणि तो दिव्य धर्म म्हणजेच काला आहे. विठाल विठाल काला शब्दाचा अर्थ आहे जोडणे. जसं योग शब्दाचा युज क्रियापद आहे, जोडणे हा अर्थ होतो, भगवंताशी जोडणे. तसं काला सुद्धा भगवंताकडे आपल्याला घेऊन जातो, भगवंताशी आपल्याला जोडतो. म्हणून गीतेमध्ये भगवंताने 18 अध्यायामध्ये 18 योग सांगितले. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग, दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग, तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानकर्म संन्यास योग, 5व्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग, 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग, 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग, 8व्या अध्यायामध्ये अक्षरकर्म योग, 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजयोग हे योग, 10व्या अध्यायामध्ये विभूती योग, 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योग, 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र विभाग योग, 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग, 15व्या अध्यायामध्ये पुराण पुरुषोत्तम योग, 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत्ती विभाग योग, 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग आणि सगळ्या योगामध्ये श्रेष्ठ असणारा मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायामध्ये सांगितला. 18 अध्याय कंप्लीट झाले. समजले? इथं नरहरी महाराज आहे, त्यांच्याकडून नंतर समजून घ्या. ऐका, 3 योगामध्ये 18 अध्यायांची विभागणी आहे. पहिले 6 अध्याय कर्मयोग, दुसरे 6 अध्याय भक्ती योग, तिसरे 6 अध्याय ज्ञान योग. आणि म्हणून काला म्हणजे कर्मयोग, काला म्हणजे भक्ती योग. काला शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान, काला शब्दाचा अर्थ आहे सत्कर्म, काला शब्दाचा अर्थ आहे भक्ती, काला शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मज्ञान. मानवी जीवनाची सुरुवात म्हणजे परमार्थाची सुरुवात ही सत्कर्मामधून होते. मानवी जीवनाच्या परमार्थाचा विस्तार हा भक्तीमध्ये होतो आणि परमार्थाचा समारोह शेवटी ब्रह्मज्ञानामध्ये होतो. म्हणून मी आत्मतत्वाकडे ब्रह्मतत्वापर्यंत तो प्रवास होतो. म्हणून काला म्हणजे कर्म आहे, सत्कर्म आहे. म्हणून 6 अध्याय कर्मयोगावरती, काला म्हणजे भक्ती आहे म्हणून 6 अध्याय भक्ती योगावरती, काला म्हणजे ब्रह्मज्ञान आहे म्हणून 6 अध्याय ज्ञान योगापर्यंत जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात. असा सत्कर्मरूपी काला खाण्याकरिता, असा भक्तिरूपी काला खाण्याकरिता आणि असा ब्रह्मज्ञान रूपी काला खाण्याकरिता आम्ही उपजून येऊ म्हणजे जन्माला येऊ. Hare
आम्ही जन्माला येऊ आणि काल्याचं दही भात प्रसाद सेवन करू. दही भात थोडंसं असं बेस आणि त्याला घेईन असं कनेक्ट करा. रात्रीचे ऑपरेटर कुठे आहे? नाही आहेत का? रात्री दुसरे होते ना. थोडं आम्हाला मॉनिटर मोकळे करा बरं. जगद्गुरु श्री तुकोबर आहे. हां वा वा जमलं जमलं जमलं. हां 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 थोडंसं आता घेईन त्याचे. जगद्गुरु श्री तुकोबर या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एवढं गोड पद्धतीने आम्ही उपजून येऊ. तुकोबराय आम्ही आपण तुकोबरायांना छान प्रश्न करूया. तुकोबराय तुम्ही जन्माला येऊ आणि काल्याचा प्रसाद सेवन करू असं बोलताय. साधा तुम्हाला आमचा प्रश्न आहे. सगळ्यांच्या वतीने मी बोलतोय. माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आम्ही जर तुमची गाथा अभ्यासली तर हा व्यवहार तुम्हाला परवडतो का हो? परवडणे हे क्रियापद मराठी भाषेचे तेजस्वीतलं आहे. त्याचे अर्थ वेगळे काढू नका. परवडणे म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला सांगतो की तुम्ही जन्माला येऊ म्हणताय आणि काल्याचा दैवात प्रसाद सेवन करू म्हणताय. त्यावर जन्म मृत्यूचं दुःखाचं वर्णन तुम्ही गाथा भरून केलेलं आहे. आणि जन्माला येऊन एवढा दैवात काल्याचा प्रसाद सेवन करणं आणि जन्म मृत्यूचं असाध्य असहाय्य दुःख सहन करणं हा व्यवहार परवडतो का? व्यक्ती व्यवहार परवडला तर व्यक्ती कार्यामध्ये प्रवृत्त होते, अन्यथा नाही. मी जर म्हटलं इथं बसलेल्या पुरुष मंडळीपैकी जे पुरुष मंडळी उद्या माझ्याकडे आळंदीला येतील त्यांना स्पेशल चहा पाजल्या जाईल. किती जण येतील हो? ते म्हणतील महाराज जाऊ एवढ्या लांब यायचं 200 किलोमीटर चहा पिण्याकरता. व्यवहार परवडतोय का? नाही. मी जर म्हटलं उद्याच्या आळंदीला दुपारी 12 वाजता माझ्या गुरुकुलमध्ये सगळेजण आळंदीला येतील कसबे सुकेनेवरून, त्यांना 1 तोळ्याची अंगठी दिल्या जाईल. किती जण येतील? दादा किती जण येतील? सगळी लिस्ट तुम्ही दादांकडे जमा करा. व्यवहार परवडला व्यक्ती कार्यामध्ये प्रवृत्त होते. मी जर सांगितलं उद्या माझ्याकडे गुरुकुलमध्ये जे कसबे सुकेने तुमची माता वर्ग येईल तिला स्पेशल उपमा खायला दिल्या जाईल, तुम्ही म्हणाल महाराज इथून 200 किलोमीटर